या मार्गात आपल्याला शब्दाचीच ओळख करायची आहे। भगवंत आपल्याला जो शब्द दिला आहे त्या शब्दावर आपल्याला क्षणात दुःख देते। शब्द हा शैतान आहे, शब्द हा भगवान आहे। म्हणून शब्दाची ओळख आपल्याला करायची आहे ना, आपल्या जीवनामध्ये सुखाचा संसार चालवायचा आहे। यानंतर विनोदजी तांदूळकर साहेब ह्या मला अनुभवातून मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आज तिथूर परिसरात कोजागिरी कार्यक्रमानिमित्त ही चर्चा बैठक सुरुवात आहे। त्यात सृष्टीची विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच आपल्या लाडक्या महाराज उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण भाऊ यांना माझा नमस्कार। तसेच मंचावर उपस्थित झंझाळ भाऊ यांना माझा नमस्कार। रामदादा नाकले यांना माझा नमस्कार। दिलीपभाऊ चापेकर यांना दिलीपभाऊ धापोळकर यांना माझा नमस्कार। अमरभाऊ जगडे यांना माझा नमस्कार व सर्व मंडळाचे मार्गदर्शक कार्यकर्ता उपस्थित आहे। सर्वांना माझा नमस्कार व समोर बसलेले सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा नमस्कार। पहा, मार्गात येण्याचे आता संचालक साहेबांनी म्हटलं की बा मार्गदर्शन करा, परंतु मार्गदर्शन तर मी करू नाही शकत। मार्गदर्शन करणारे फक्त महान त्यागी बाबा जुमदेवजी आणि त्यांच्यामुळेच आपण एवढं त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि त्यांनी आपल्याला म्हणजे त्यांनी जे मार्गदर्शन निवडून दिलेले आहे त्या मार्गदर्शनाने आपल्याला मार्गदर्शन केले आणि त्यामुळे आपण एवढं सामोर आलो। तर माझे अनुभव म्हणजे असे आहे की मी 2006 मध्ये मार्गामध्ये आलो आणि मार्गामध्ये आल्यानंतर मला तर फार सुख समाधान मिळाली। मी काही कारणास्तव मार्गामध्ये आलो होतो, तब्येत खराब होती माझी आली, त्यामुळे मार्गात आलो मी आणि त्यामुळे मग त्याच्यानंतर मग सर्व सुख समाधानी होती माझी मला। तर 2017 मध्ये माझ्या एक म्हणजे मी साईडला जात होतो, साईडवरती माझी MIDC हिंगणामध्ये साईड होती। तर त्या साईडवरती जाता जाता माझा एक फार मोठा ॲक्सिडेंट झाला होता। तर त्या ॲक्सिडेंटमध्ये मला ट्रकवाल्यानी म्हणजे सामोरून टक्कर मारली। मी बाईकने होतो तर त्यांनी मला असं वाटतं उचलून म्हणजे मी पडलो खाली। तर माझ्या पायाची पण हड्डी तुटली होती आणि हाताची पण हड्डी तुटली आणि सर मग मी बाबाला प्रणाम केला। बाबा भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम म्हटलं। हे काय काय घडलं म्हटलं माझ्यासोबत म्हटलं। तर मग असं करता करता मग माझी तब्येत पण मग माझं ऑपरेशन वगैरे झालं। त्याच्यानंतर मग दुरुस्त झालो मी आणि त्याच्यानंतर मग भगवत कार्य करत राहिलो मी। म्हणजे घरी बसल्या बसल्या आता आमच्या खरगी परिसरामध्ये भगवत कार्य एवढे राहते, हप्त्यातून 3-4 भगवत कार्य राहते तिथे। 90 हवन आणि चर्चा बैठक तर राहते। तर त्याच्यामुळे मी भगवत कार्यात जात राहिलो आणि बाबाला सांगत गेलो। तर बाबांनी मला लवकरात लवकर आराम करून म्हणजे 6 महिन्यामध्येच आराम लागला मला। काही सेवक तर असे म्हणे की बा याच्या एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणे, तर हा म्हणे कमीत कमी 4-5 वर्ष उठू नाही शकत म्हणे। तर मग बाबांनी मला लवकरच उठून उभं केलं 6 महिन्यामध्ये। फार मोठी कृपा आहे बाबामध्ये आणि मी तत्वशब्द नियमाच्या म्हणजे पालन करत गेलो आणि आता पण प्रयत्नशील आहोत आणि मला आता सर्व सुख समाधानी आहे बाबा। आणि मला माझे 2 मुलं आहे मला, तर त्या मुलाचे पण शिक्षण सुरू आहे बाबा आणि त्यांना पण चांगली सद्बुद्धी द्या। एवढेच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो। सर्वांना नमस्कार।